दुचाकीवर स्वार होऊन गुन्हे करणाऱ्या तसेच चोरीच्या गुन्ह्यात दुचाकीचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांना चाप बसावा म्हणून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निदर्शनाप्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी मागील 1 महिन्यापासून धडक कारवाई करून आजपर्यंत दुचाकी चालविताना वैध कागदपत्र जवळ न बाळगणाऱ्या किंवा अधिकृत मान्यताप्राप्त ॲपमध्ये वैध कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत न दाखविल्यास अशा दुचाकी वाहतूक शाखेच्या कार्यालयात जप्त करण्यात येऊन वैध कागदपत्रे दाखविल्यानंतर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात येत आहे। आजपर्यंत अशा 502 दुचाकी मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। ज्या दुचाकी वैध कागदपत्रे सादर केले नाहीत अशा दुचाकी अजूनही वाहतूक कार्यालयात अडकून ठेवण्यात आल्या आहेत। अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी सर्व दुचाकी चालकांनी आपल्या वाहनांचे वैध कागदपत्र जवळ बाळगणे किंवा मान्यताप्राप्त ॲप जसे की डिजी लॉकर सारख्या ॲपमध्ये कागदपत्रांची स्कॅन कॉपी करून ठेवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।